नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. पार्थ त्याच्या रूममध्ये येतो तर सगळे लाईट बंद असतात. तर टेबलवर काव्याने एक छानसं सरप्राईज पार्थसाठी ठेवलेलं असतं. तर हे सगळं बघून आता पार्थला खरंच खूप छान वाटतं. तिथे एक लेटरही लिहिलेलं असतं की फक्त आर्किटेक्ट बोक्का नाही तर फिस्करलेली मांजर सुद्धा घड्याळ दुरुस्त करू शकते. त्यानंतर काव्या सगळी लाईट्स ऑन करते आणि पार्थकडे येऊ लागते. काव्या म्हणते की काय मिस्टर आर्किटेक्ट, कसं वाटलं मग माझं सरप्राईज? त्यानंतर ती पार्थच्या हातातून घड्याळ घेते आणि स्वतःला त्याच्या हातात घालू लागते. तर खरंच प्रेक्षकांना यावेळेस पार्थचा आनंद गगनात मावत नसतो. पार्थला एवढं छान वाटत असतं की हे सगळं त्याच्या स्माईलवरून कळतच असतं. त्यानंतर पार्थ सुद्धा स्वतःच्या हाताने काव्याला घड्याळ घालून देतो. तर इकडे काव्या फक्त मनातल्या मनात विचार करत असते की पार्थला असं वाटायला नको की मी त्यांच्या प्रेमात पडले. पण खरं तर हे आहे की इकडे पार्थ अगोदरच काव्याच्या प्रेमात पडलेला आहे, वेडा झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो आता दोघांची जवळीक आपल्याला लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.